मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी दोन अशा गोष्टी घेऊन इलोय जे गोष्टी ऐकान तुमच्या हृदयाचे ठोके वाढल्याशिवाय रवाचे नाही. आता सगळ्यात पहिलो जो अनुभव असा तो एका गावातलो होतो आणि तो माझो एक मित्र. त्यांनी माका ही गोष्ट सांगितलेल्यान. आणि दुसरो जो अनुभव असा तो एका टोल नाक्यावर इलेलो. आता हे दोनवले अनुभव आज आपण बघणार असो. पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. माका माहिती असा तुमका गावाकडच्या गोष्टी ऐकाक खूप आवडतात आणि त्यात करून कोणीतरी ते सांगितलेले असतील म्हणजे त्यांच्यासोबत ता सगळा घडलेला असतात तर मात्र ते गोष्टी ऐकाक खूपच मजा येता आणि माकासुद्धा सांगाक खूप आवडता. पण नेहमीच अशी गोष्टी गावना खूप अवघड असता. म्हणून मित्रांनो, तुमच्याकडे असे बारीक सारीक जे काहीचे भूताचे अनुभव तुम्ही घेतलास ते माका नक्की पाठवत जावा. म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन आणि इतरांकासुद्धा हे सगळे गोष्टी ऐकाक खूप आवडतील. तर आजची जी पहिली गोष्ट असा ती माझ्या एका मित्रान सांगितलेल्यान. म्हणजे हल्लीच काही 10-15 दिवसापूर्वी तिने माका ह्या फोनवर सांगितल्या नव्हतं. आता त्याचं नाव तर मी तुमका सांगत नाही कारण तिने सांगल्यान माझं नाव बिव सांगा नको. पण आपल्या नावाचं काय घेणं देणं नाही. आपण गोष्ट बघूया. तर माझा जो मित्र असा तो जास्त करून शहरातच राहायचो. पण त्याचे आईवडील लहानाचे मोठे गावाक झाले होते त्यामुळे त्यांचं गावाकडे सुद्धा एक घर होतं. पण त्याच्या आईवडिलांची नोकरी ही शहरात असल्यामुळे त्यांचं गावात जाणं येणं खूप कमी व्हायचं. पण एकदा झाला असा, मध्येच काही सुट्टीच्या दिवसात माझा जो मित्र होतो तो आपल्या गावाकडे गेलेलो आणि तेव्हा त्यांच्या गावच्या घरात त्याची आजी आणि आजोबा आणि चुलत काका आणि त्यांची बायको असे रवायचे. तर ह्यो आपल्या सुट्टीत आपल्या आजीक भेटक म्हणून गेलो होतो आणि जवळजवळ 2-1 वर्ष त्यांनी ह्या आधी गावात काही पाऊल ठेवक नाही होतं. म्हणजे 2 वर्षांत ह्यो आपल्या गावात गेलेलो. लहानपणी त्याका आईवडील घेऊन यायचे त्यामुळे गावच्या लोकांका तो बऱ्यापैकी ओळखायचो आणि गावची लोकंसुद्धा एका ओळखत होती. तर ह्यो आपलो गावाकडे गेलो, आपल्या आजीक आजोबांका काका काकीक भेटलो आणि मस्तपैकी तो गावात 2-3 दिवस राहणार होतो. त्यांची गावाकडे मोठीच्या मोठी नारळाची बाग होती आणि ती सगळी बाग त्याचे आजोबा आणि ते काका दोघे मिळून बघायचे. पण लहानपणापासून एक गोष्ट मात्र त्यांनी ऐकलेल्यान, ती म्हणजे त्यांची जी नारळाची बाग होती त्या बागेकत लागान त्यांचा गावचा स्मशान होता. लागान म्हणजे एकदम लागान नाही, तसून जरासा लांब, पण तसं बघू गेला तर जवळच होता. म्हणून शक्यतो संध्याकाळनंतर तेका कधी कोणत्या बागेत घेऊन जायत नाही होता कारण लहान मुलांका अशा ठिकाणी नेणं बरा नसता. पण आता ह्यो बऱ्यापैकी मोठं झालं होतं आणि लहानपणी जेव्हा जेव्हा तो गावाकडे यायचो तेव्हा दिवसाच्या वेळेत तो आपल्या आईवडिलांसोबत किंवा काकासोबत त्या बागेत जायचो. तशी ती नारळाची बाग मोठीच होती. पण तेव्हा त्याका गावाकडे येऊन 1 दिवस झालेलो आणि तो आपलं मनाक लागलो की आता गावाकडे येलोय तर बागेत वाईज फेरी मारून येऊया. पण नेमका त्या दिवशी त्याचे काका आणि आजोबा काही कामानिमित्त बाहेर तालुक्यात गेले होते ज्यामुळे एकटोच घराकडे होतो. तो आपल्या आजीक मनाक लागलो की आजे, मी जरा आमच्या बागेत फेरी मारून येतोय. तरी संध्याकाळचे 5-20 वाजले होते. चाय वगैरे पिल्यान आणि त्यांनी आजीक सांगितल्यान. तशी ते का आजी म्हणाली, या बघ एकटो जातं, तुका काय अडवत नाही मी, आता मोठं झालं, पण ते संध्याकाळपर्यंत थांबा नको. 3:09च्या आधी घराकडे ये आणि जरा बागेत फिरता फिरता नारळ जर पडलेले गावले तर ते जरा गोळा कर आणि मांगरात ठेवून ये. ही चावी घेऊन जा. आजीन मांगरातल्या कुलपाची चावी दिल्यान. ती चावी घेऊन तो नारळाच्या बागेत जाऊक निघालो. तरी बाग तशी लांबच होती, 15-20 मिनटं लागायची. तो आपलं 5:30पर्यंत त्या बागेत येऊन पोचलो. त्यांनी बागेक बाहेरसून जा कुलाप लावलेलं होतं तर उघडल्यान. म्हणजे त्या बागेक चारवल्या बाजून कुंपण केलेलं होतं जेणेकरून खयचो तिसरो माणूस त्या बागेत शिरू नये कारण नारळ खूप चोरीक जायचे. म्हणून त्यांनी त्या सगळा पूर्ण पॅक करून घेतलेल्याने. आणि समोरसून एक तटकी म्हणजे मालवणी लोकांका माहिती असत एक लाकडाचं गेट असं आपण म्हणाक शकतो. तर तेका त्यांनी थंय कुलाप वगैरे लावलेल्याने. ता कुलाप उघडून
तो आपलं बागेत गेलो. बाग खूप मोठी होती, म्हणजे अक्षरशः 2 तास फिरलास तरी संपाची नाही इतकी ती मोठी बाग होती. ह्याने आपली बाग फिराक सुरुवात केल्यान आणि वाटेत एखाद दुसरं नारळ तेका पडलेलो गावायचो. तो नारळ तो उचलून एका ठिकाणी गोळा करूक लागलो. बघता बघता 6 वाजतिले, पण ह्यो इतक्या वर्षांनी गावा केल्यामुळे बागेत फिरताना तेका खूप मजा येऊक लागली आणि वाटेत तो पडलेले नारळसुद्धा एकत्र करत होतो. त्यामुळे ता करता करता तेका भानच रावाक नाय की किती वाजलेत. तो आपले जमवलेले नारळ हळूहळू माघरात ठेवूक लागलो. पण जसे 6:30 वाजान गेले तसो बाहेर हळूहळू काळोख पडाक लागलो आणि 6:45च्या दरम्यान एक प्रकार माझ्या त्या मित्रासोबत घडलो. तो त्यावेळेक नेमको त्या स्मशानाच्याच बाजूक होतो. म्हणजे तो फिरता फिरता बागेच्या त्या टोकाक गेलो ज्या ठिकाणी स्मशान खूप जवळ होता. आणि जसं तो त्या ठिकाणी जाता तसं त्याच्या कानावर एक आवाज पडलो. तो आवाज नारळ पडण्याचा होतो. त्यांनी बघितल्यान तर त्याच्या समोरच्या नारळाच्या झाडावरचे नारळ धबा 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 खाली पडाक लागले. म्हणजे आता नारळाच्या झाडावरची पेंडी सुकली असत तर नारळ वाऱ्यान पडतात, याबद्दल काय वादत नाही. पण त्यावेळेक जा काय त्याने बघितल्यान त्या बघून जरा तो घाबरलो. कारण अक्षरशः नारळ असे खाली पडले जणू कोणतरी त्या नारळाच्या झाडावर चढलो आणि सपासप नारळ काढून खाली टाकता. जवळजवळ 7-8 नारळ त्याच्या डोळ्यासमोर खाली पडले. त्या बघून हे का एका क्षणासाठी समाधलात नाही की अचानक असे नारळ कसे काय पडले आणि ते पण एकाच नारळाच्या झाडाचे. पण तेव्हा त्यांनी एवढं काही लक्ष देऊक नाही. आयते नारळ पडले आणि ते पण एकत्र. तसे त्यांनी ते पटकन गोळा केल्यान आणि तो मांगराकडे जाऊक लागलो. कारण खूपच उशीर झालेलो. त्यांनी म्हटल्यान की आता बस झाले, हे नारळ ठेवतंय आणि मग घराकडे जातंय. पण जसे ते गोळा केलेले नारळ त्यांनी उचलल्यान तसं त्याच्या कानावर परत आवाज पडलो. परत दबा दबा नारळ खाली पडले. पण ह्यावेळेक नारळाचं झाड मात्र दुसरा होता. दुसऱ्या झाडावरचे परत 7-8 नारळ त्याच्या डोळ्यासमोर जमिनीवर पडले. तेव्हा मात्र तो जरा घाबरलो. बरा बाहेर वाऱ्याचा पानसुद्धा नाही होता, वारं पूर्ण पडलं होतं. मग अचानक हे नारळ पडतात कसे? तिने वरती बघितल्यान तर झाडावर तर कोण नाही होता. पण जेव्हा दुसऱ्यांदा हे सगळं प्रकार घडलो तेव्हा मात्र जरा तेका भीती वाटाक लागली. कारण ह्या काहीतरी घडता तर विचित्र ह्या तेका समाधला. म्हणून तिने हातातले जे नारळ होते ते पहिल्या आधी जाऊन मांगरात ठेवल्यान आणि उरलेले नारळ गोळा करूसाठी तो परत येऊक लागलो. पण जसं तो थैनं येत होतो तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज पडलो. कोणीतरी तेका हाक मारलेली होती आणि तो आवाज त्याच्या एकदम ओळखीचं होतं. आणि तेव्हा तो त्या मांगराकडे होतो आणि तो मांगर मुख्य रस्त्यापासून म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा जो गेट होतो थैसून एकदम हाकेच्या अंतरावर होतो. त्यामुळे कोणी जर हाक दिली तर आवाज ऐकाक यायचो. तर त्यावेळेकसुद्धा तेका बाहेरसून कोणीतरी हाक मारल्यान आणि तो आवाज ओळखीचा असल्यामुळे ह्यो आपलो ते गेटाकडे जाऊक लागलो. जसं ह्यो समोर जाऊन बघता तर गेटाच्या बाहेर भरत काका उभे होते. आता भरत काका म्हणजे कोण तर आम्ही तुमका सांगतोय. त्यांच्या गावात एक भरत म्हणून माणूस होतो. त्यांचा तसा वय झाला होता, पण त्यांका माझो मित्र खूप चांगलं ओळखायचो. कारण ते भरत काका होते ते नारळाच्या झाडावर चढायचे, नारळ वगैरे काढून द्यायचे आणि यांची नारळाचीच बाग असल्यामुळे भरत काकांचा त्यांच्या घरात येणं जाणं असायचा. दिवसभर ते काम करायचे, दुपारी जेवकसुद्धा यांच्याच घरात असायचे. त्यामुळे हे त्याचे एकदम खास ओळखीचे. आणि याचे लहानपणी ते काका खूप लाड करायचे. म्हणजे शेळ्या बिळा काढून एका पाणी पिऊक द्यायचे. त्यामुळे एकदम चांगलं त्यांना ओळखायचो. म्हणून काकांका बघून ह्यो पटकन म्हणालो, अरे भरत काका काय म्हणतास, बरे आस ना? जवळजवळ 2 वर्षांनी तो आपल्या काकांका भेटलो होतो. काकासुद्धा खूप आनंदी झाले. ते म्हणाले, अरे कधी इलं, काय बरं आस ना? त्यांची मस्तपैकी बोलणं बिलणं झाला आणि त्यानंतर ह्यो आपलं त्यांका म्हणाक लागलो, खूप दिवसांनी गावाकडे इलंय, म्हटलं वाईस बागेत फिरान येऊया. वाईट नारळ पडले होते ते गोळा करीत होतंय. तेव्हा ते भरत काका माझ्या मित्राक म्हणाले, चल आता खूप उशीर झालो, मी गावाकडे चाललोय, आपण जाऊया घराकडे. तसं माझं मित्र म्हणालो, अहो काका ते नारळ मी गोळा करून ठेवलोय, ते मांगरात टाकूचे आहेत, ते टाकून मी येतोय, तसं जावं पुढे, मी येतोय मागसून. पण ते काका काय ऐकाक तयार नाही.
ते म्हणाले, ते रावा दे नारळ, तू चल पहिलो माझ्याबरोबर. ते नारळ कोण नेता तुझे? तसं माझं मित्र म्हणालो, मांगर तरी लावतंय, त्याचा दार उघडा टाकून इलंय, पण तरीसुद्धा ते काका काय ऐकाक तयार नाही. त्यांनी परत ते का अडवल्याने ते म्हणाले, अरे तो मांगर रावा दे उघडो, तू है फक्त कुलाब घाल आणि चल, उद्या मी सकाळी कायता बघतोय. म्हणजे ते माझ्या मित्राचं कायच ऐकाक तयार नाही. ते आपले तेका थैसून घेऊन जावकत लागले होते. मग शेवटी त्यांनी सुद्धा म्हटल्यान मारांदे. त्यांनी बाहेरच्या तटकेक म्हणजे बाहेरच्या गेटाक कुलाब घातल्यान आणि तो त्या काकांसोबत घराकडे येऊक निघालो. तरी तेव्हा संध्याकाळचे 7 वाजत इले होते आणि 7:30पर्यंत ते दोघं मस्तपैकी गप्पा मारत मारत त्यांच्या गावाकडे येऊन पोचले. गावाकडे इल्यानंतर ते भरत काका तेका म्हणाले की आता जा घराकडे, मी जातोय. असा म्हणान ते आपल्या आपापल्या घराकडे निघाले. तसं माझं मित्र घराकडे इलो. आजी आपली तेका विचारूक लागली की काय रे, एवढं उशिरापर्यंत कशाक थांबलं? तुका सांगलेलं आहे ना 3 सणाच्या आत घराकडे ये. तसं आपलं माझं मित्र म्हणालो, होय गे आजी, नारळ खूप पडले होते, जमा करेपर्यंत कधी संध्याकाळ झाली कळालात नाही. मी थोडे नारळ ठेवलंय, अजून खूप असत, उद्या सकाळी जाऊन मी गोळा करतोय. एवढा बोलान तिने हातपाय वगैरे धुतल्यान आणि तो आपलं असंच मोबाईल घेऊन बसलो होतो. मग रात्री त्याचे आजोबा आणि काका आपलं काम करून घराकडे इले. मग सगळेजण जेवूक बसले होते. जेवता जेवता माझो मित्र सहज आपलं सगळ्यांका म्हणालो, संध्याकाळी मी बागेत गेलो होतोय, मरणाचे नारळ पडलेत आणि एका नारळाच्या झाडाखाली तर अक्षरशः 7-8 नारळ माझ्या डोळ्यासमोर खाली पडले. ह्याची ती वाक्य ऐकान सगळेजण जरा ऐकतच रावले, कारण 7-8 नारळ एकदम कसे काय पडतील. पण आपल्या त्यांनी काय एवढं लक्ष देऊक नाही. ते म्हणाले की उद्या सकाळी जाऊन गोळा करू काय. तेवढ्यात माझा मित्र परत म्हणालो, मी नारळच गोळा करी होतोय. पण तेवढ्यात भरत काका इले आणि म्हणाले, चल घराकडे जाऊया. ऐकाकत नाही. मी आपले नारळ गोळा करून येणं असतंय, पण ते माका जबरदस्ती गावाकडे घेऊन इले आणि इथे राहून सोडल्याने म्हणून मी घराकडे इलोय, नाहीतर खूपच उशीर झालो असतो. जसं तो ह्या वाक्य बोलता तसा सगळ्या जणांच्या हातातलो घास परत ताटात पडलो आणि एकटक सगळे माझ्या मित्राकडे बघूक लागले. तसं ह्यो आपलं मनाक लागलो, काय झालं, माझ्याकडे काय बघतास? पण एका क्षणासाठी सगळे एकदम गप्प. कोणाक काय बोलाकच सुधरत नाही होता. अक्षरशः त्यांच्या तोंडातलो घास होतो तो ते चावाचाच विसरले. इतकं त्यांका जबरदस्त धक्को बसलो. तसे आजोबा जरा धीर करून म्हणाले, अरे काय बोलतस तू? काय नको बोला. आजोबांका असं अचानक बोलताना बघून हे का काय समजलं नाही. ह्यो आपलं मनाक लागलो, काय झाला? खरोखर भरत काका इले होते आणि भरत काकांचा काय आला? त्यांनी काय केले नाही काय तुमचा? तसे परत सगळे गप्प झाले. कोण काय बोलाकच तयार नाही. तसं माझा मित्र परत म्हणालो, झाला काय तातरी सांगा. असे गप्प कशाक झालास तुम्ही आणि जेवत नाही कशाकास? तुम्ही जेवा. त्यांनी माका उद्या सकाळी येते म्हणून सांगितल्याने आणि बरं त्यांच्या नादात मी मांगरं उघडं ठेवून इलंय. मांगरं लावक त्यांनी देऊक नाही असं तो आपलं बोलाक लागलो. तेवढ्यात आजोबा पटकन त्याचं वाक्य तोडत म्हणाले, अरे तुका माहिती नाही भरत काका हे जगात नाहीत. आजोबांचं था वाक्य ऐकान माझ्या मित्राक अक्षरशः ठसकोच लागलो. त्यांनी पटकन गटागटा बाजूचं पाणी पिल्यान एका क्षणासाठी ते का खराच वाटत नाही होता. कारण 1.5-2 तासापूर्वी तो भरत काकांसोबत गप्पा मारत घराकडे इलो होतो आणि हे असं काय बोलतात. म्हणून तो आपलं म्हणालो, आजोबा काहीतरी सांगा नको, मी आता गप्पा मारत इले त्यांच्याबरोबर. तशी आजी पटकन म्हणाली, अरे 5 महिन्यापूर्वीच ते गेले. ते नारळाच्या झाडावर चढले होते आणि वरसून खाली पडले आणि खाली नेमकं एक दगड होतो आणि दगडावरच त्यांचं डोक्या आपटला आणि ते जागीच ठार झाले. असं म्हणान आजी तर अक्षरशः रडाकत लागली. पण ता सगळा आजीचं बोलणं ऐकान माझ्या मित्राचे हातपाय थरथर कापाक लागले. असं कसं काय शक्य? त्याच्या अंगावर अक्षरशः काटो इलो, कारण ते काय याबद्दल कोणीच काय सांगाक नाही होतं. जेव्हा या सगळा घडला तेव्हा अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्यानंतर त्याच्या घशाखाली एक घाससुद्धा उतराक नाही. ते का आजी आजोबांनी एकदम शांत केल्याने ते का म्हणाले, या बघ, जा काय झाला तर झाला, तू अजिबात घाबरा नको.
उलट तुका त्या भरत काकांनी थोडक्यात वाचवल्याने, कारण संध्याकाळचं तू त्या स्मशानाकडेच गेलं होतं आणि ते असे नारळ खाली पडले, ता काय साधा नाय होता, ती भुताटकीच होती आणि तू परत थंयच जायत होतं. म्हणून तुका त्यांनी अडवल्याने आणि जबरदस्ती तुका गावाकडे घेऊन येले. तू जर थंय परत गेला असतं तर थंय नक्कीच काहीतरी भयंकर तुझ्यासोबत घडणार होता आणि म्हणूनच त्या काकांनी तुका थंय जावपासून रोखल्याने आणि सुखरूप घराकडे आणल्याने. ह्या सगळं ऐकून माझ्या मित्राच्या डोळ्यात तर पाणी चिला. त्या रात्री तो अक्षरशः ढसाढसा रडलो, कारण ते काका त्याचे खूप आवडते काका होते. तो गावाकडे इलो की ते आवर्जून एका भेटाक यायचे, शेळा घेऊन यायचे. म्हणजे त्यांचा ह्याच्यावर खूप जीव होतो आणि ह्याच कारणामुळे त्यांनी एका त्या दिवशी वाचवल्याने होता. तर अशी काहीशी एक सत्य घटना माझ्या मित्रासोबत घडली होती, ती मी तुमका आज सांगितलंय. म्हाका खात्री आहे तुमका हे अनुभव नक्कीच आवडलो असत. पण अजून काही जाऊ नको, कारण अजून एक अनुभव असा. पण त्याआधी लाईक करूक नशाल तर पहिला लाईक करा. चला तर मग आपण दुसरा अनुभव बघूया. तुमका माहितीच असत ह्यो अनुभव टोल नाक्यावर एका केलो होतो. आता तो खंयचो टोल नाको असा आणि खंयच्या ठिकाणी तो जायत होतो हे आम्ही तुमका विस्तारमध्ये सांगाक शकत नाही, कारण मी अशी नावं घेतलंय की मग काय जण त्याच्यावर आक्षेप घेतात आणि मग म्हाका तो व्हिडिओ डिलीट करूचो लागता. असे बरेचसे व्हिडिओ मी आधी डिलीट केलंय, त्यामुळे उगाच लपडा नको म्हणून मी तुमका नाव तर नाही सांगत, पण गोष्ट मात्र जबरदस्त असा. तर झाला असा होता, एक माणूस आपल्या गावाकडे येत होतो आणि गावाकडे येत असताना वाटेत तेका एक टोल नाको गावायचो. गावच्या घराकडे त्याचे आईवडील असायचे आणि हो कामानिमित्त एका शहरात जायचो. पण आठवड्यासून तो एकदा आपल्या आईवडिलांका भेटाक गावाकडे यायचो. त्याच्याकडे एक बाईक होती आणि बाईकने तो यायचो. पण एक दिवशी झाला असा, तेका येऊ खूपच उशीर झालो. नेहमी तो संध्याकाळ होईपर्यंत गावाकडे येत होतो, पण त्या दिवशी त्याचं काहीतरी अचानक काम इला. त्या काम पूर्ण करून येईपर्यंत तेका रात्र झाली आणि तो रात्रीच आपल्या गावाकडे येऊक निघालो. तरी रात्रीचे 11:15 झाले होते, त्यामुळे रस्त्यावर जास्त रहदारी नाही होती. एखाद दुसरी गाडी वाटेत गावली तर गावायची, पण तीसुद्धा वेगानं त्याच्या बाजूसून पास होऊन पुढे जायची आणि ह्यो आपलो हळूहळू साईडनं गाडी चालवत होतो. पण अचानक तेका असं जाणवक लागलं की त्याची गाडी एकदम जडजड झाली असा. म्हणजे त्याचा पुढचा स्टेअरिंग हळूहळू वळवळाक लागला. एका क्षणासाठी तेका असं वाटलं की कोणतरी त्याच्या मागेच येऊन बसला. पण असं कसं काय शक्य असा? चालू गाडीत कसा कोण येऊन बसतला तेका आपलं वाटला की चाकाखाली काहीतरी इला असत, खड्डो बिड्डो इलो म्हणून गाडी वळवळता. म्हणून त्यांनी एवढं काही लक्ष देऊक नाही आणि तो प्रकार काही क्षणापुरतं त्याच्यासोबत घडलो आणि त्यानंतर त्याची ती गाडी एकदम व्यवस्थित चालाक लागली. काही वेळान तेका पुढे एक टोल नाको दिसाक लागलो. तो टोल नाको तेका गावाकडे जाताना नेहमीच लागायचो. पण ह्या वेळेक मात्र जसं तो त्या टोल नाकाच्या जवळ येता तशी थंय काही माणसं होती ती एका थांबवक लागली. म्हणजे तुमका तर माहिती असत, टोल नाक्यावर टू व्हीलरवाल्यांका पैसे वगैरे देवचे नसतात, ते आपल्या बाजूसून पुढे निघान जातात. पण ह्या वेळेक मात्र थंय ती माणसं एका अडवक लागली. आता ती माणसं थांबवतात म्हटल्यावर एका तर गाडी थांबवचीच होती. एका आपल्या वाटला की रात्रीची वेळा म्हणून ते आपल्या चौकशीसाठी थांबवत असतील, म्हणून आपलं गाडीचं वेग कमी करूक लागलो. जसं नेऊन ते गाडी थांबवता तेवढ्यात त्यातले 2 माणसं होती ती आरडाक लागली, ए थांब थांब, काय चाललं असा म्हणत ती अक्षरशःच्या गाडीकडे धावाक लागली. एका क्षणासाठी समाधलात नाही. हे म्हणता, अरे काय झाला, कोण काय पळता? तेवढ्यात ती 2 माणसं अक्षरशः पळत त्याच्या गाडीच्या मागेपर्यंत धावत गेली. ते नेमके काय करतात, कोणच्या मागे पळतात ह्या काय एका समजा नाही. तसं समोरसून एक तिसरं माणूस इलो आणि तो एका विचारूक लागलो, कोण होतो तो आणि तो आमका बघून पळालो कशाक? त्याची ती वाक्य ऐकान ह्यो तर एकदम हातरानच गेलो. एका तर काय समजा नाही. ह्यो आपलो म्हणता, हो काय बोलतास, कोण होतो आणि कोण पळान गेलो? तेव्हा तो आपलो माणूस म्हणक लागलो, अरे तुझ्या गाडीच्या मागे जो माणूस बसलो होतो ना त्याचा विचारतय. त्याची ती वाक्य ऐकान ह्याच्या तर पायाखालची जमीनच सराकली. ह्याचे हातपाय एकदम थरथर कापाक लागले आणि ह्यो घाबरतच म्हणता,
हो काय हो काय बोलतास? मी तर एकटोच असय, मागे कोण असतला? तसं तो आपलं माणूस म्हणता. अरे एक माणूस तर आत्ता तुझ्या मागे बसलो होतो. तोंडावर त्यांनी घोंगडी बिंगडी धरलेल्यान तोंड काय दिसला नाही. पण जसं तू गाडी थांबवतो तसं गाडी थांबवच्याच आधी तो पटकन उतारलो आणि मागच्या मागे पळालो. म्हणून ती आमची 2 माणसं ते का पकडू गेली आहेत. थांब तो गावलो काय बघूया. पण तेवढ्यात तिची 2 माणसं पळाली होती. ती परत मागे येली आणि येऊन म्हणाली, पळालो, हातात गावलोत नाही, झाडीत काही नाहीसं झालो काय माहिती. आणि ते परत एका विचारूक लागले, कोण होतो तो? आता तू सांग, नाहीतर तुका जेलमध्ये पाठवतो की नाही तो बघ. तेव्हा मात्र यांनी सांगितल्यान, या बघा मी एकटंच थैसून येत होतंय, माझ्या मागे कोण नाही होता. मी खरा सांगतोय आणि ह्या काय बोलतास तर माका समजत नाही. पण ती माणसं तर काय ऐकाक तयारच नाही होती. त्यांनी पटकन आपल्या वडिलांका फोन लावल्यान आणि त्यांका सांगितल्यान की असं असं प्रकार घडलो आणि हे माका आता सोडत नाही आहेत. तेव्हा त्याचे वडील स्वतः त्यांच्याशी बोलले. ते म्हणाले, अहो तुमका काहीतरी गैरसमज झालो असत. तो ह्या गावात राहता आणि नेहमी आठवड्यासून ये जा करता आणि एकटोच तो आपल्या बाईकने येता. मग त्याच्या मागे कोण असतला आणि एवढ्या रात्रीचा तो कशाक कोणाक घेऊन येत? पण त्याच्या वडिलांचं सुद्धा ते का ऐकत नाही होते. आणि ते कसं ऐकतले? त्यांनी स्वतः डोळ्यांनी तर बघितल्याने होता. शेवटी मग वडील म्हणाले की थांब मी थंय येतोय. तसे त्याचे वडील एक रिक्षा करून ताबडतोब त्या टोलनाक्यावर इले. तोपर्यंत त्या टोलनाक्यावरच्या माणसांनी त्याला अडवून ठेवल्याने होता. जेव्हा वडील इले तेव्हा एका वाईट जीवात जिविलो. वडील सगळ्यात आधी त्या माणसांका भेटले. त्यांका ते म्हणाक लागले, अहो माझो पोरा नेहमी येता, तुमका खोटं वाटत असा तर CCTVत बघा आणि काय झालं तर माकाव बघून दे. CCTVचा तेव्हा कोणाकच लक्षात दिला नाही होता. जेव्हा वडील म्हणाले तेव्हा ते टोलनाक्यावाले CCTV बघूक लागले. जेव्हा त्यांनी CCTVचा कॅमेरा उघडून बघितल्याने तेव्हा त्यांका थंय जा काय दृश्य दिसलं ता बघून सगळ्यांचे डोळे उघडेच पडले. त्या CCTVत फक्त एकटंच बाईकवरनं येताना दिसलो. ह्याच्या बाईकच्या मागे कोणच असं बसला नाही होता. आणि ती 2 माणसं त्या पळणाऱ्या माणसा पकडूक जायत होती तेव्हासुद्धा थंय कोणच त्यांका दिसाक नाही. तेव्हा मात्र ते सगळेजण चांगलेच हादरान गेले. कारण डोळ्यांनी तर त्यांनी या सगळा स्पष्ट बघितल्याने होता की याच्या गाडीच्या मागे एक माणूस बसलो होतो, ज्यांनी डोक्यावर असे घोंगडी धरलेल्यान ज्यामुळे त्याचा चेहरा काय दिसाक नाही. पण जशी यांनी गाडी थांबवल्यान तसं तो चलत्याच गाडीत उतारलो आणि मागच्या मागे पळालो. ह्या त्या तिनवल्या माणसांनी स्पष्ट बघितल्याने, नाहीतर ते उगाच कशाक धावतील. पण कॅमेऱ्यात मात्र तर कायच दिसला नाही. आता कॅमेऱ्यातच दिसाक नाही तर कोण विश्वास ठेवतला. पण जा काय घडलेला ता इतक्या भयंकर होता की त्या टोलवर काम करणाऱ्या माणसांका त्याचं जबरदस्त धक्को बसलो होतो. मग त्याने एका तर सोडल्याने आणि आपल्या वडिलांसोबत आपल्या गावाकडे निघान गेलो. पण ह्यो जो काय प्रकार त्याच्यासोबत घडलो तो खरोखर खूपच विचित्र आणि भयंकर होतो. मित्रांनो, ह्यो एक सत्य अनुभव असा आणि माका खात्री असा ह्यो सुद्धा तुमका अनुभव आवडलो असत. असे आजचे 2 अनुभव होते आणि ते तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये मात्र नक्की कळवा. आणि अजून तुम्ही लाईक करूक नशाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको, जेणेकरून अजून आपले सबस्क्रायबर वाढतील आणि 1 लाखाचं टार्गेट आपलं लवकरात लवकर पूर्ण होईल. चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीशे भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.